ठिकाणी आज या आगळ्या वेगळ्या सत्कार सोहळ्यासाठी ज्यांनी आमंत्रित केलं ते माझे मार्गदर्शक आदरणीय किरणदादा तावळे, पंचायत समितीचे उपसभापती, तसेच सर्व पंचायत समितीचे सदस्य, सगळे माझे मित्र आहेत बऱ्यापैकी. पंचायत समितीचे निवड आदरणीय किशोर माने साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे सत्कारमूर्ती, सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी. खरं तर वकील संघटनेला बारामती बार असोसिएशन असंच आम्ही म्हणत होतो, पण एकदा राज ठाकरे इथं आले होते आणि मग ते आल्यानंतर त्यांची केस झाल्यावर त्यांना म्हणलं बारमध्ये चला, बारमध्ये चला. मग त्यामध्ये गेल्यावर म्हणले इतक्या सकाळी बारमध्ये मी पहिल्यांदाच आलो. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं बार नाही म्हणायचं आम्ही, म्हणून वकील संघटना म्हणायला. खरं तर या वकील संघटनेचा अध्यक्ष होणं माझं नशीब आहे. ज्यावेळेस मी त्या खुर्चीकडे बघतो, मला माझ्या वडिलांचा फाटलेला पायजमा आठवतो, खुरपायला जाणारी आई आठवती, मला वकील झाल्यानंतर पांढरा शर्ट देणारा माझा मित्र आठवतो, माझ्या ऍडमिशनसाठी गुंतलेली कालवड आठवते. आणि ते दिवस दिसतात ज्यांनी मला साथ दिली आणि मी बरोबर आलो. तो अपमान दिसतो जो मी वेळोवेळी पचत आलो. परंतु ते सगळं असलं तरी मला असं वाटतं की तो संघर्ष काय माझा लय मोठा संघर्ष नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त संघर्ष असलेल्या लोकांना मी पाहिले आणि प्रवासाने मला शिकवले खूप काही. इतिहास साहित्य आणि प्रवास या 3 विषयात काम करतो. आदरणीय किरणदादाबरोबर आम्ही अनेक वेळा प्रवास केला. एकदम खतरनाक माणूस आहे. प्रवास करा तर त्यांच्याबरोबरच करा. अगदी तुम्ही कधीच असा बोर तुम्हाला कधी प्रवासात होऊ शकत नाही आणि वेगळं ज्ञान मिळू शकतं. तुम्ही बघा की अशा प्रकारची संकल्पना कुठल्या तरी पंचायत समितीचा सभापती करू शकतो का? कोणच करू शकत नाही. मी कुठं वकील संघटनेचा तिकडे अध्यक्ष, त्याचा काय संबंध आहे इकडे? कधीतरी कुठला तरी आला असेल का अध्यक्ष? पण केवळ ह्यांनी माझ्याशी तुमची कनेक्टिव्हिटी जोडली आणि मला माझं घरचे दिवस आठवलं, आई वडिलांचे दिवस आठवले, सगळं त्यांची कनेक्टिव्हिटी आठवली. तर असं अनोखं व्यक्तिमत्व त्या इतिहास साहित्य आणि प्रवास या 3 विषयात काम करत असताना मला जाणवलं की आपल्यापेक्षा संघर्ष जास्त आहे. त्याच्यामुळे कधी माझे पाय हवेत गेले नाही, कारण माझ्यापेक्षा श्रीमंत, हुशार, भारी भारी अध्यक्ष दाखवले त्यांनी मला. तेव्हा मला तर कळलं की तो आत्ताशी साधा अध्यक्ष लय हवेत जाऊ नको. आणि ज्यावेळेस मला असं वाटतं की काय नाही आपण अजून काय मिळवायचं, त्यावेळेस माझ्यापेक्षा कमी असणारे लोक दाखवले की जो अजून जे मिळालं त्यात तू व्यवस्थित आहे, एकदम सॅटिस्फाईड आहे. त्यामुळे खूप काही शिकायला ह्या आयुष्याकडून मिळालं. या वकील संघटनेचा अध्यक्ष व्हायचं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे ते अडाणी कोण आहे? कोणच अडाणी नाही ना. 1139 साली शिकलेली होती. त्याच्यामध्ये अध्यक्ष अवघड गोष्ट असते. तुम्ही त्याचे किस्से सगळे ऐकून असताल. खरं म्हणजे नशीबवाने मी बिनविरोध अध्यक्ष झालो. मी सोडून सगळीकडे निवडणूक लागली, म्हणजे ग्रंथपाल, महिला प्रतिनिधी सगळी निवडणूक लागली होती. एकटाच पद माझं अध्यक्षपद झालं होतं, पण ते रुजलेलं असतं. विद्यार्थी संघटनेचं मी काम करायचो राष्ट्रवादीच्या दिवस. किरणदादा युवकचे होते, पैसे नसायचे आणि त्यावेळेस ते ज्या पद्धतीने पैसे गोळा करायचे, लोक गोळा करायचे, ते कार्यक्रम घ्यायचे, धडपड करायचे. मी त्यांच्या प्रवासाचा साथी, मी बघितले त्यांना धडपडताना. शिकायला त्यातनं मिळतं. आता जसं तुम्ही अनोखे कार्यक्रम घेता, मी सुद्धा वकील संघटनेत दिघायला लावला. एकदम भारी भारी कार्यक्रम सुरू केले आणि मॅरेथॉन घेणार आहे, वॉक विथ सेलिब्रिटी आहे, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे हटके कार्यक्रम घेतोय. ते असं शिकायला मिळालं, म्हणजे ह्यांच्याकडून शिकायला मिळालं. तुम्ही मला बोलवलं तर खरं मलाही माझ्या घरातला सन्मान वाटतो. तुमच्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि निश्चित चांगलं काम करीन. सचिनवाद चांगला अध्यक्ष झाला असं तुम्ही सांगताल, असं मी नक्की काम करतो. कायद्याचं म्हणतात असताना देखील जनमानसामध्ये मिसळण्याची कला व्यक्त करा. धन्यवाद. या